2018 साली ममता आणि राजीव यांची एकमेकांशी ओळख झाली. मग कोणाच्या तरी मध्यस्थीने त्या दोघांचे लग्नही झाले. मुलगा मुलगी नांदू लागले, संसार सुखाचा चालू होता. आणि मग ममताला लवकुश श्रीवास्तव नावाची व्यक्ती आवडू लागली. फेब्रुवारी 2022 मध्ये ममता आणि तिचा प्रियकर लवकुश या दोघांनी मिळून ममताचा पती राजीव याची हत्या केली. पोलिसांना ममताच्या विरोधात कमी पुरावे मिळाले आणि तिची मुलंही लहान असल्यामुळे तिला एवढी कडक शिक्षा झाली नाही जितकी लवकुशला झाली. लवकुश सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे, पण ममता शिक्षा भोगून झाल्यानंतर मेंदू फिरू लागली. आणि नंतर त्याची ओळख झाली नंदू नावाच्या व्यक्तीशी. चौकशीत समोर आले की या दोघांचे प्रेम संबंध आहेत. ममता त्याच्याकडे असलेला पैसा बघून त्याच्या प्रेमात पडली आणि त्याच्यावर दबाव टाकत होती की तू माझ्याशी लग्न कर. पण नंदू आधीपासूनच विवाहित होता आणि त्याला तिच्याशी लग्न करायचे नव्हते. त्यांनी ठरवले की हिचा काटा काढला पाहिजे. आणि मग नंदूनी ममताला एका ठिकाणी भेटायला बोलावले आणि मग तिच्या ओढणीने तिचा गळा आवळला आणि तिला मारून टाकला.